चला अक्षय विनंती असेल थोडंसं मॅच स्टार्ट करून घ्या. बापू चला आवरा. क्वार्टर फायनल क्रमांक अनिल काटेकर येत आहेत, पंच येत आहेत. थांबा. दत्ता पोचला का? दत्ता कुठं आहे? दत्ता. स्वप्नील चला. स्वप्नील दत्ता पवार कुठं आहेत? चला मॅचला सुरुवात होते. गोटेवाडी विपक्ष तुळसन प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी तुळसन संघाचा. विशाल मोरे आणि राहुल यादव ही मॅच विनर जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी अनिल काटेकर यांनी अप्रतिम षटक हाताळलं होतं. यावेळी पाहूयात कशा प्रकारे गोलंदाजी होते त्यांच्या माध्यमातून. विशाल मोरे जो अतिशय भन्नाट फॉर्म मध्ये सध्या घडीला आपण पाहतोय. तुळसन संघासाठी महत्वपूर्ण कामगिरी त्यांच्या माध्यमातून वारंवार केली जाते. महत्वपूर्ण मॅच लेट्स प्लेचा इशारा होतो पंचांच्या माध्यमातून. हिअर वी गो. अनिल काटेकर टू विशाल मोरे. पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती जबरदस्त वेग आपल्याला पाहायला मिळाला. डिक्लेअर स्वरूपात धावांचा अकाउंट ओपन होतोय. विनंती करून दोन्ही संघांना थोडंसं कोऑपरेट करून मॅच लवकरात लवकर फिनिश करायची आहे. या ठिकाणी मी विनंती करेन अंकुश पाटील मंचावरती यायचा आहे ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज साठी एक आकर्षक होम थिएटर दिला गेला. विनंती करून अंकुश पाटील या आपल्या मंचावरती या ठिकाणी भव्य सन्मान केला जाईल. धनंजय स्पोर्ट मधील सर्व खेळाडूंना विनंती करतो मंचावरती यायचं, विराजमान व्हायचंय. धनंजय स्पोर्ट मधील सर्व खेळाडू गणेश आणि टीम यायचं आहे आपण मंचावरती. सतीश पाटील साहेब आपलं देखील खूप खूप स्वागत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता आम्हाला आकर्षक सँड आपण पाहतो मॅन ऑफ द मॅच साठी दिले गेलेले आहेत. त्यांचं देखील खूप खूप स्वागत आभार. या मंचावरती आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. वाईटच्या स्वरूपात एक धाव अशा प्रकारे 3 धावा धावफलकावरती लागत आहेत. पावसाचं आगमन आणि अनिल काटेकरचा वेग वाढल्यात कोणतीही शंका नाहीये. 3 षटकांची लढत. यावेळी पहा राहुल यादवचा चेंडू सराविका वैभव खोच यांच्या हातामध्ये. धनंजय स्पोर्ट मधील सर्व खेळाडूंना विनंती आहे यायच्या मंचावरती. आपल्या गावची स्पर्धा आहे. प्लीज तो आपण देखील सहभागी होऊयात. बक्षिसाच्या रूपामध्ये अंकुश पाडले यांच्याकडून होम थिएटर मालिकावीरच्या रूपामध्ये आलेला आहे. सतीश पाडले यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी सँडॉल आहे. राहुल यादव यांचा जबरदस्त फटका हवेमध्ये. दिलीप जाधव की प्रताप काट. दिलीप जाधव क्या बात है. लाजवाब घेईल का लागतो पहिला. विकास पाटील सन्मान घ्या अंकुश यांचा. मी विनंती करतो अंकुश पाटील यांचा शुभ सन्मान विकास पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातो. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. दीपक पाटील किंवा अंकुश पाटील दोघांपैकी एक जण या प्लीज. पावसाचं जबरदस्त आगमन. बापू नाव सांगत त्यांचं. राहुल. मित्रांनो अंकुशसाठी दीपकसाठी ज्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप दिली थँक्यू धन्यवाद. तसेच सतीश पाटील साहेब आणि आमच्या गावचे एक युवा टॅलेंटेड खेळाडू गणेश पाटील यांचा देखील या ठिकाणी मी शुभ सन्मान करतोय. छत्री मित्र नाही भिजायचं. अनिल काटेकर टू राहुल. दर्जेदार गोलंदाजी. गणेश पाटीलचा आपण तडाखा मागच्या मॅच मध्ये पाहिला. थोडंसं लक मिळालं त्यांच्या बाजूने म्हणता येईल. जबरदस्त गोलंदाजी आणि घणाघाती गोलंदाजी आपण त्यांची पाहिली. बुरमुशी गावचा अजून एक उभरता सितारा
गणेश पाटील यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. सतीश पाटील साहेब, आमचा आवाज जात असेल तर या मंचावरती आपला देखील या ठिकाणी भव्य सन्मान करण्यात येतोय. एक धाव या षटकामध्ये अवघ्या धावा खर्च केले. विकेट, यस, फलंदाज बाद होतो या चेंडूवरती. अनिल काटेकर यांचा अप्रतिम गोलंदाजी. या षटकामध्ये तब्बल 2 विकेट मिळवत आहेत. तसेच विवेक वाघमारे आपला देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. अजून एक टॅलेंटेड खेळाडू बुरगुशी गावचा, ज्यानं मागच्या काही सीझन मध्ये आपल्या नावाचा डंका मात्र या ठिकाणी असोसिएशन मध्ये वाजवलेला आहे आणि चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून केली जाते. किरण सावंत यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते विवेकचा सन्मान घ्या. सतीश पाटील, आपण कुठे असाल तर प्लीज मंचावरती यायचं आहे. डीजे आणि गोलंदाजीसाठी क्रमांक 2चा षटक बापूच्या बॅट मधून इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार, गगनचुंबी षटकार. हॅलो हॅलो, षटकार जबरदस्त. षटकार 4 पहिल्या पंचांचा डिसिजन काय होतो? नो बॉल +1. बीमर फ्रीडचा चेंडू या ठिकाणी निलेश पाटील. नो +1, 2 धावा चेंडूवरती. फ्रीडचा चेंडू असेल. मी विनंती करेन बैरनाथ क्रिकेट स्पोर्टचे संघमालक अविनाश शेटवाळके आमचे परममित्र यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. जबरदस्त फटका बापूच्या बॅट मधून फ्रीडच्या चेंडूवरती घेतलेला समाचार. चेंडूला भिरकावून दिलाय. लॉंग ऑफ डोक्यावरून एक आकर्षक ब्रँडेड सिक्सर. बापू ऑन फायर. अविनाश वाळके साहेब शेठ, तसेच राहुल चिकाडे साहेब, आपण देखील मंचावरती यायचं. आपल्या देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. बैरनाथ क्रिकेट स्पोर्टचे संघ मालक झाला किती 59 17 धावा फलकावरती. डीजे, जबरदस्त चेंडू. 1D आहे का? चेक करून डिसिजन द्या, थांबून डिसिजन द्या. हॅलो, डिसिजन 1D. या ठिकाणी आमचे बंधू मित्र, आमचे परम मित्र बैरनाथ स्पोर्ट्सचे संघमालक अविनाश शेठ यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातो. आमच्या गावचे युवा नेतृत्व, आमच्या स्पोर्ट्सचे कोच सर्व प्रकाश पाटील आप्पा यांच्या शुभ हस्ते एकदा जोरदार टाळ्या. अविनाश वाळके यांच्यासाठी देखील राहुल चिकाडे साहेब आहेत का? राहुल आहे का? राहुल आहे का? नाही. दिलीप, आता मात्र राहुल को स्ट्राईक वरती आपल्याला नवीन फलंदाज पाहायला मिळतोय. ओ बॅट सुटलेला.
धावसंख्येत बदल होतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. या चेंडूवरती मिळेल 1 शॉटचा पंचांचा इशारा येतोय. गोलंदाजीसाठी अभि बापू अजूनही मैदानाच्या आतमध्ये 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. यावेळी पहा तेज तर्रार चेंडू होता, वेग होता, बापूने देखील अतिशय वेगामध्ये बॅट फिरवली होती परंतु संपर्क होत नाही. बायच्या स्वरूपात एक धाव मिळेल, धावसंख्या जाऊन पोहोचते 22 आकड्यावरती. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधील. एक मोठा फटका मॅच मध्ये, मॅच मध्ये थोडासा कमबॅक होऊ शकतो त्यामुळे येणारा 4 चेंडूवरती एकाला मोठा फटका येणं गरजेचं आहे. पूर्वी मी कॉल देईन येळगाव संघाला. स्वप्नील दादा या नाणेफेकीसाठी. जबरदस्त चेंडू यष्ट्याहून वस्त दांडी 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 गोल होते या चेंडूवरती. क्वालिटी बॉलिंग बाय अभि काटेकर. जबरदस्त वेग, बापूची विकेट मिळते. धक्का लागतोय तिसरा 22 आकड्यावरती. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चला चला काय करा बापू या प्लीज सांगा जरा प्लेयर्स एवढा वेळ नाही आपल्याकडे. चला नवीन येतो मैदानाच्या आतमध्ये. तो गोलंदाजीसाठी अभि तेज तर्रार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ऑफसाईडला चेंडू फटकावून खेळला आहे. एकदा वैभव खोत चेंडूपर्यंत पोहोचत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. 23.
या मंचावरती वाघमारे साहेब आपलं देखील खूप खूप स्वागत असेल. चला मैदानाच्या आतमध्ये अजून एक चेंडू. चांगला चेंडू एक धावेचा प्रयत्न होतोय. रोशन धाव एक पूर्ण 25 धाव फलकावरती धावा लागतात 25. चला गाडी करा स्वप्नील थोडस मॅच फ्लो होते. चला बापू चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. अक्षय आपले बॅटर पटकन या. चला 26 धावांचं आव्हान आहे. चला येळगाव संघ आलेला आहे. बुरबुश 11 विरुद्ध येळगाव ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. हॅलो. यानंतरचा सामना होईल बुरबुशी आयोजक संघ त्यांच्या विपक्ष येळगाव आणि येळगाव या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तत्पूर्वी आपण जाऊया चालू असलेल्या मॅचच्या दिशेने. पूर्वार्धाच्या खेळामध्ये आपण ऐकलं रोहिल पाटील यांच्या वाणीतून धावतं समालोचन. तुळसोन या संघाने गोटेवाडी या संघासमोर 26 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे आणि या धावाचा पाठलाग करण्यासाठी गोटेवाडी संघाकडून सलामीचे 2 फलंदाज अक्षय आणि किरण काटेकर आज सुरुवात करतील डावाची. संतोषाच्या अनुपस्थितीत अक्षयनं आज आपल्या खांद्यावरती ती सलामीची जिम्मेदारी घेतली आहे आणि चांगल्या प्रकारे ती आतापर्यंत निभवली सुद्धा. अतिशय उत्कृष्ट अशी सकाळपासून त्याने बॅटिंग केलेली आहे. पाहूया या सामन्यामध्ये तो काय करतोय. त्याची साथ द्यायला किरण काटेकर मैदानावरती हजर आणि गोलंदाजीची सुरुवात करतील बापू. पहिलं षटक घेऊन बापू आपल्या बॉलिंग मार्कवरती क्षेत्ररक्षण सजवत आहेत. काय व्यूहरचना असेल बापू यांची किरणसाठी. किरण हा अतिशय उत्कृष्ट फलंदाज म्हणून कराड तालुक्यामध्ये आपला ओळखला जातो. अतिशय तंत्रशुद्ध अशी फलंदाजी करण्यात किरण खूप माहीर आहे आणि किरणला थांबवणं खूप गरजेचं असेल. जरा 25 धावा वाचवायच्या असतील आणि संतोषाच्या अनुपस्थितीत थोडीशी फलंदाजी जरी कमजोर वाटत असली तरी सलामीचे फलंदाज अक्षय आणि किरण यांनी आपल्या खांद्यावरती ती जिम्मेदारी सकाळपासून अगदी लिलया पेललेली आहे आणि अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी त्यांनी केलेली आहे. बापू काय करतायत आज पहिल्या षटकामध्ये आपल्या संघासाठी एखादा मोठा मासा गळाला लावतायत का ह्याच्यावरती भवितव्य असेल या सामन्याचं. बापू टू किरण. बापू यांचा पहिला चेंडू किरणसाठी
अतिशय उत्कृष्ट असा वेगवान चेंडू. या चेंडूवरती गोशांकी क्षेत्रामध्ये धाव मिळते 1 धावांचा होतो श्री गणेशा. पहिली धाव किरण याच्या बॅटमधून गोटेवाडी संघासाठी मिळते. धावाचा होतो श्री गणेशा. पहिल्या चेंडूवरती 1 धाव. पुढचा चेंडू सेम लाईन सेम लेंथ आणि सेम रिझल्ट. ही पुन्हा एकदा गोशांगी क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. पुन्हा एकदा 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या वाढून होते 2. आमच्या समवेत कराड तालुक्याचे ऑफिशियल स्कोरर म्हणून ज्यांची नुकतीच नियुक्ती झाली आमचे मित्र रोशन पाटील. ही स्कोररच्या भूमिकेमध्ये आपल्याला नेहमी दिसतात. आता ऑफिशियल स्कोरर म्हणून आपल्या समवेत जोडलेले आहेत. अतिशय उत्कृष्ट असं गुणलेखन ते करतात. तुर्तास ह्या चेंडूवरती पंचांचे हात समांतर होत आहेत आणि अतिरिक्त धावेच्या स्वरूपाने 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या वाढून होते 3. अतिशय उत्कृष्ट असं गुणलेखक म्हणून ज्यांचं कराड तालुक्यामध्ये नाव आहे असे आमचे मित्र रोशन यांची नुकतीच ऑफिशियली कराड तालुक्याच्या गुणलेखक या कधी नियुक्ती झाली त्याबद्दल मी त्यांचं सहर्ष आभार मानतो, स्वागत करतो. वाईड +1 अशा 2 धावा मिळतील या चेंडूवरती. पुढचा चेंडू या चेंडूवरती सुद्धा किरणने जबरदस्त असा प्रहार करण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी नाही झाला. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव वाढते. संघाची धावसंख्या होते वाढून 5. पुढचा चेंडू घेऊन बापू आपल्या रनिंग मार्कवरती तयार. पाहूया किरण काय करतो या चेंडूवरती. पुन्हा एकदा 30 लाईन 30 लेंथ आणि पुन्हा एकदा जवळपास तोच रिझल्ट. पंचांकडे नजरा वळलेत. या चेंडूवरती काय मिळेल पाहूया. 1 धाव गोशांकी क्षेत्रामध्ये मिळेल. संघाची धावसंख्या वाढून होते 6. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणावी लागेल बापूंची. किरण याला कोणतीही संधी दिलेली नाही सध्या तरी. डिक्लेअर बॉल 4 चेंडू झालेले आहेत. 5वा चेंडू बापू याचा किरणसाठी. अतिशय जबरदस्त अशी गोलंदाजी म्हणावी लागेल पण लाईन आणि लेंथ चुकीची. 2 धावा अतिरिक्त मिळतील. वाईड +1 अशा 2 धावा मिळतील. वेगावरती बापू स्वार होत आहेत पण लाईन आणि लेंथ वरती पण नियंत्रण ठेवावं लागेल आणि अशा 2 धावांनंतर संघाची धावसंख्या वाढून होते 8. दरम्यान पावसाचं जोरदार आगमन आणि त्याच दरम्यान किरणचा एक अतिशय उत्कृष्ट टोलवलेला चेंडू एका हाताने कॅच घेण्याचा प्रयत्न पण यशस्वी ठरलेले क्षेत्ररक्षक आणि या चेंडूवरती किरणला मिळतील 2 धावा. अतिशय उत्कृष्ट असा प्रयत्न म्हणावा लागेल. पावसाळ्यामध्ये क्षेत्ररक्षण करणं तेवढंसं सोपं नसतं तरी अतिशय उत्कृष्ट असं जजमेंट त्यांनी मिळवण्याचा प्रयत्न केला पण शेवटी चेंडू धरतीला दान झाला आणि पावसाचं जोरदार आगमन. धावसंख्या वाढून होते 10. बिनबाद 10. गोटेवाडी संघ चेस करताना 26 धावांचं आव्हान त्यांच्या पुढे. पुन्हा एकदा खराब चेंडू बनावा लागेल. नो +1D. 2 धावा या चेंडूवरती मिळतील. नो +1. अंपायर नो आहे की वाईट आहे काय? वाईट +1. या ठिकाणी आम्हाला ज्यांनी उत्कृष्ट गोलंदाजीसाठी आकर्षक शूज पुरस्कृत केला गेला आमचे मित्र सन्माननीय नागेश चोरमारे साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील खूप खूप स्वागत आहे. वेलकम नागेश दादा, या विराजमान व्हा. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 12. बिनबाद 12 ही 12 बिनबाद 12. चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता. बजरंग स्पोर्ट गोटेवाडी या संघाला विजयासाठी 12 चेंडू 14 धावांची आवश्यकता. आव्हान जरी सोपं वाटत असेल तरी ते 14 धावा काढणं खूप गरजेचं असेल. पावसाचा जोर वाढलेला आहे आणि पावसामध्ये फलंदाजी करणं थोडंसं अवघड होईल असं वाटतंय. बापूंनी अतिशय चांगलं असं पहिलं षटक हाताळलं. दुसरं षटक घेऊन येतोय. राहुलचा पहिला चेंडू किरण यांनी टोलवला. या चेंडूवरती डिक्लेअर स्वरूपात 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या वाढून होते 13.
अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी आतापर्यंत तुळसून या संघाकडून आपण बघितले. याही चेंडूवरती काही जास्त धावा मिळतील असं वाटत नाही. गोशांगी क्षेत्रामध्ये एकच धाव. गोशांकी क्षेत्रामध्ये आतापर्यंत जवळ 5 ते 6 चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये जाऊन मिळालेल्या धाव संख्या आहे. आतापर्यंत कोणताही मोठा टोला मोठा शॉट आपण पाहिलेला नाही अजूनपर्यंत बजरंग स्पोर्ट गोटेवाडी यांच्या माध्यमातून. तदनंतर अक्षय आणि मारलेला हा चेंडू आणि त्या चेंडूवरती उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न पण क्षेत्ररक्षणामध्ये होते चुकी आणि या चेंडूवरती मिळतील धावा 3. अतिशय उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न म्हणता येईल. पावसाळ्याच्या वातावरणामध्ये धावत जाऊन चेंडूला आणि स्वतःला कंट्रोल करणं खूप अवघड असतं आणि पाय घसरून हा क्षेत्ररक्षक पडला. स्वतःची काळजी घ्या. अतिशय उत्कृष्ट असं तुम्ही क्षेत्ररक्षण केलं पण स्वतःचीही काळजी घ्या. पावसाळ्यामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना सर्व खेळाडूंना विनंती आपली काळजी करूनच घेऊनच क्षेत्ररक्षण करा. पुढचा चेंडू किरण याच्यासाठी दिशा भरकटते गोलंदाजाची. अवांतर धावसंख्येमध्ये होते वाढ. धावसंख्या वाढून होते 18 या धावसंख्येवरती. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी आतापर्यंत केली होती पण आता 1-2 चेंडूवरती अतिशय धावा खर्च केलेला. हा स्ट्रेट ऑन जातोय किरण काटेकरच्या बॅट म्हणून आलेला हा पहिला इनिंगचा खणखणीत षटकार. मगाचपासून किरण याला बांधून ठेवलं होतं पण जेव्हा किरणला संधी मिळेल बॉल त्याच्या लॉटमध्ये येईल त्यावेळी तो डिस्पॅच केल्याशिवाय सोडणार नाही सांगून देतोय किरण. मी जसं बोललो तो किरण हा उत्कृष्ट फलंदाज आहे आणि कराड तालुक्यामध्ये किरणला तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून ओळखलं जातं आणि त्याचाच एक नजराना त्याने पेश केला. आता स्ट्रेट ऑन उत्कृष्ट असा हिट या चेंडूवरती मिळाला धावा 6. तदनंतर गोलंदाज कमबॅक करताना दिसत आहेत. अतिशय उत्कृष्ट हा चेंडू. या चेंडूवरती किरण काटेकर यांना काही करता आलेलं नाहीये. संघाची धावसंख्या स्थिर 24 या धावसंख्येवरती. वाईड अतिरिक्त 1 धाव 25 ही धावसंख्या. अवघ्या एका धावेची गरज आणि हा विनिंग शॉट असू शकतो काय आणि हा महेंद्र सिंग धोनी स्टाईल मध्ये 6 मारून मॅच संपवली आहे किरण काटेकर यांनी आणि पुढच्या फेरीत दाखल होतोय बजरंग स्पोर्ट गोटे हा संघ. सामना लगेच चालू करायचा. येळगाव आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय आणि बुरबुशी आयोजक आहात आपण ताबडतोब फलंदाज पाठवा उशीर करू नका. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अनिल काटेकर यांना दिला जाईल. त्यांनी 3 रन आणि 2 विकेट 6 चेंडूमध्ये 3 रन आणि 2 विकेट अशी उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्या गोलंदाजीच्या जीवावरती त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. त्यांनी संपर्क साधायचा आहे स्टेजशी.